मदत होते विकेटवरती? हो नक्की. शुभेच्छा तुम्हाला पुन्हा विजयाच्या जवळ पुन्हा आपण कमेंट्री बॉक्समधून तिकडे VIP डाईजवरती. थँक्यू सो मच. राहुल आपल्या समेत जोडले जातील. वय वर्ष 35 आमचे मयूरदादा स्पर्धेचे प्रणेते. मयूरदादा आम्हाला जॉईंट व्हा. काही आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत कारण भरपूर चांगला संदेश मयूरदादांच्या माध्यमातून दिला जातोय. मयूरदादा फर्स्ट ऑफ ऑल तुमचं आम्ही अभिनंदन करतोय. वय वर्ष 35 आणि 35 वर्षामध्ये मित्रांनो मयूर पंख हा पुस्तक येतोय. एकदा जोरदार टाळ्याने मयूरदादांचं स्वागत करूया कारण त्याने केलेलं काम आणि मी म्हणेन सर्वांसाठी ते असणारे मोटिवेशन. मयूरदादा काय सांगाल एखादी वय वर्ष फक्त 35 आणि 35 वर्षामध्ये 100 पाने पुस्तक तुमच्यावरती येते. किती कार्य केले तुम्ही, ती 100 पाने देखील कमी पडतील. काय सांगू शकाल मयूरदादा? खरं तर माझा एक वर्गमित्र आहे जो 2005 पासून माझ्यासोबत आहे आणि तो आज रायटर झाला आहे. तर त्याच्या इच्छेखातर मी त्याला हो बोललो आहे कारण एखादं पुस्तक येण्या इतका मी मोठा झालेलो नाही. आणि 2009 ते 2012मध्ये मी जॉब केलेला तेव्हा माझा जे मॅनेजर होते ते ब्राह्मण समाजाचे होते. त्यांचं डायलॉग माझ्या डोक्यात आहे का मयूर तुझ्यात पोटेन्शियल आहे पण तुझे हात जरी आबाळायला लागले तरी पाय जमिनीवर राहू दे. आणि 2012ला मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा लिटरली मच्छिंद्र सर माझे ₹1,00,000 नव्हते पण तो माणूस त्याच दिवशी बोललेला का मयूर फ्लॅट घ्यायला तुझ्या ते कधी येऊ. तर मला पडलेला प्रश्न होता का मी तिथपर्यंत कधी पोचेन. आणि खरंच हे सगळं आता आजचा 5वा दिवस आहे. एवढी वाहवा होते त्यातून मी अक्षरशः भारावून गेलो आहे आणि अजून जबाबदारी वाढली असं मला वाटतं आहे. कारण तुम्ही जर मनोहर पर्रिकर बघितलं असेल ते एकदा पुण्याला लग्नाला आलेले तर ते बुफे जेवण होता तर ते लाईनीमध्ये होते आणि लाईनीमध्ये त्यांनी जेवण केलेलं. ही खरं तर आपली भारतीय संस्कृती आहे. तुम्ही CM जे आज आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांची ड्रेसिंग जर बघितली तर व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट असते. आणि मलाही तेच वाटतं का आपण सिम्पल राहिलो तर आपण लाईफ टाईम टिकू. कारण आज कसं होतं आहे आता मयूरचं प्रतीकचं नाव होतं आहे तर त्याच्या मागे भरपूर कोण काय मनात असतं पण आपण सिम्पल राहिलो. मी आज पण बोलतो त्या दिवशी पण लॉस उडवले तेव्हा बोललो प्रेमाने जग जिंकता येते. आणि तुम्ही जर दुसऱ्याला रिस्पेक्ट दिली तरच तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल आणि तुम्ही आरे बोलले तरच तुम्हाला त्याचं उत्तर कार्याने येईल. तर मला असं वाटतं आज बदलापूर वासियांना हे जे ग्राउंड आहे हा खरंच एक प्रकारे मला जे आता रिप्लाय येतात किंवा कमेंट येतात मी स्वतः भारावून गेलो आहे. आणि खरंच तुम्ही मगाशी बोलले तसा एखादा माझ्याबरोबर क्लोज असेल त्याच्याशी मी भरपूर बोलतो. फक्त सगळ्यांशी सगळ्या गोष्टी बोलत नाही आणि जे काय करायचं आहे ते इथे डोक्यात असतं. सगळे इस्पिकचे एक्के रोज काढायचे नसतात. आणि खरं तर इथे एक इमोशनल टच आहे. म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो प्रतीक आणि मी आलेलो आमच्या इथे शेती असायची आदिवासी लोकं असायची. आमची दोघांची रनिंगची शर्यत पण लावलेली आहे. तेव्हा वय वर्ष माझं 10 त्याचा 8 असेल. तिथनं ती आठवणी आहेत आणि इथे आल्यानंतर एक इमोशनल टच येतो. आणि तुम्हाला खरंच सांगतो ह्याच्यानंतर चारी बाजूनी जरी बिल्डिंग झाली तर माझी मनोमन इच्छा आहे इथे आपलं ग्राउंड ठेवावं. सर मयूरदादा वन क्विक क्वेश्चन. खूप चांगला आपण संदेश दिला. काल तुम्ही आम्हाला फिटनेसचा संदेश दिलात. आज तुम्ही आम्हाला टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्टचा इथे आम्हाला एक खूप चांगला संदेश दिला. मयूरदा एक वन क्विक क्वेश्चन. तुम्ही थोडेसे भावनिक झालात. ह्यामध्ये कुठेतरी असं वाटतं की बाबा आता हवे होते कारण ज्या पद्धतीने तुमचा हा काल आपण बघितलं की पापा कहते बेटा हमारा बडा नाम करेगा आपण ते चित्र देखील दाखवलं होतं. असं वाटतं की कुठेतरी आता बाबा हवे होते त्यांची कौतुकाची थापेची थोडी कमी जाणवते. थोडंसं इमोशनल प्रश्न आहे पण मलाही राहावं नाही त्यामुळे तुम्हाला विचारतोय. कसं आहे माहीत आहे का आमच्या पप्पांचं 2020ला निधन झालं पण पप्पांचा एक संदेश होता माझ्यासाठी किंवा प्रतीकसाठी किंवा आमच्या फॅमिलीसाठी. त्यांनी केलेली मेहनत म्हणजे इथे मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेन. एक इथे सिमेंटचा पोल मच्छिंद्र सर तुम्हाला नंतर दाखवीन जो 2000 साली लावलेला आहे. आता तसे सिमेंटचे पोल पण येत नाही आणि तेव्हा तेवढी परिस्थिती नव्हती तर आम्ही जागा भरपूर मोठी होती तर फक्त 10-12 पोल आम्ही आणलेले आणि ते लिटरली बाईकवर आणलेले. जे अशा छोट्या छोट्या इमोशनल गोष्टी आहेत. वडिलांच्या बाबतीत सांगायला झालं तर त्यांनी आम्हाला मेहनत 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 शिकवले. सर तुमचा मी सकाळी 7-7:30ला रोज स्टेटस बघत असतो. तो स्टेटस बघत असतो आणि प्रत्येक वेळी रोज मी तेच देवाला बोलतो माझा जो स्वभाव 2009ला होता तोच शेवटपर्यंत ठेव आणि हे देवाकडे पहिलं मागणं असतं. आणि तुमचा स्वभाव असेल चांगला तर तुम्हाला नथिंग इज इम्पॉसिबल. सर थँक्यू मयूरदादा खूप खूप धन्यवाद. तर मयूरदादांना आज आपल्याला दिलाय संदेश की टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. थँक्यू.